श्रोतेहो नमस्कार. माननीय सतीशजी राऊत, गुरुवर्य डॉक्टर सदानंद मोरे या दोन इतिहासाच्या अभ्यासकांनी गेले 2 दिवस आपणाशी संवाद साधला. याच मालिकेत ज्याचा शेवट गोड ते सारे गोड या न्यायानं मी आज तुमच्याशी संवाद साधणार आहे. ही संधी मला सह्याद्री प्रतिष्ठाननं आणि श्रीयुत अनिल पवार यांनी उपलब्ध करून दिली. याबद्दल श्रीयुत अनिल पवार, सह्याद्री प्रतिष्ठान, त्यांचे सर्व कार्यकर्ते, तेजसजी पवार आणि त्यांचे मित्रवर्य सातपुते या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आपला जो आजचा विषय आहे तो म्हणजे शिवराज्याभिषेक, भारताच्या इतिहासातील असामान्य घटना. आता खरं म्हणजे हा जो विषय आहे, यावर्षी शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. सर्व भारतीय लोकांच्या दृष्टीनं ही एक अत्यंत महत्त्वाची घटना होती आणि या घटनेचे भारतभर जे प्रतिसाद उमटले त्याची नोंद इतिहासाचा अभ्यासक म्हणून घेणं आपणा सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. यातली काही थोडक्यात उदाहरणं फक्त तुम्हाला सांगतो. रवींद्रनाथ टागोरांचं नाव आपण सर्वांनी ऐकलेलं असतं. जय तु शिवाजी या कवितेच्या माध्यमातून रवींद्रनाथांनी शिवप्रभूंचा गौरव केलेला आहे. शिवाजी उत्सव बंगालमध्ये सुरू झाला आणि त्यांनी जय तु शिवाजीच्या माध्यमातून स्वतःच्या सगळ्या भावना व्यक्त केल्या. याच्या जोडीला स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा शिवप्रभूंवर लिहिलेलं आहे. शिवप्रभूंचं चरित्र जसजसं भारतामध्ये पसरायला लागलं तसतसं आपल्यास लक्षात येईल की भारतभरातल्या कितीतरी लोकांनी शिवप्रभूंची दखल वेगवेगळ्या माध्यमातून घेतलेली आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी शिवप्रभूंची दखल घेतली, त्यांच्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे. ख्यातनाम क्रांतिकारक भगतसिंग यांनी सुद्धा श्री शिवछत्रपती हे आपले स्फूर्तिस्थान आहे असंही नमूद केलेलं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक प्रमुख पुढारी सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे सुद्धा शिवप्रभूंचे चाहते होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सखाराम देऊस्कर, भगिनी निवेदिता म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, हे दोघेही रवींद्रनाथ टागोरांच्या भेटीस गेले होते. भेटीला गेले असताना शिवाजी उत्सव हा विषय तिथे आला आणि लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून हा विषय तिथवर पोहोचला. बिपिनचंद्र पाल यांनी सुद्धा महाराजांवरती लिहिलेला आहे. श्री शिवछत्रपतींचं उर्दू भाषेतलं पहिलं शिवचरित्र ज्यांनी लिहिलं ते लाला लजपत राय, ज्यांना आपण लाल, बाल आणि पाल अशा त्रिमूर्तीतून ओळखतो. त्यांनी शिवप्रभूंच्या कार्याची नोंद उर्दू भाषेतून घेतली. योगी अरविंदांनी तर बाजी प्रभूंवरती इंग्लिशमधून जणू काही पोवाडाच लिहिलेला आहे. योगी अरविंद ख्यातनाम क्रांतिकारक होते. पुढे ते योग मार्गाकडे वळले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठेपण आपल्याला बाजी प्रभूंच्या पोवाड्यातून सांगितलेलं आहे. एवढंच काय, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाचं तत्वज्ञान सर्वांसमोर मांडत असताना सत्यार्थ प्रकाश या ग्रंथामध्ये शिवछत्रपतींच्या कार्याची दखल घेतली असे दिसते. शिवराज्याभिषेकानं संपूर्ण भारतभरामध्ये जी परिवर्तनाची लाट उमटली त्याचे पडसाद आपल्याला 20व्या शतकाच्या शेवटी आणि 21व्या शतकाच्या सुरुवातीला काही प्रमाणामध्ये हे दिसून येतात. म्हणजे बनारस असेल, धारवाड असेल, पंजाब, कराची, इथे याचे सगळे पडसाद उमटले. आसाममध्ये अतुलचंद्र हजारिका यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावरती नाटक लिहिल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे आसेतू हिमाचल शिवछत्रपतींच्या कार्याची दखल सर्वांनी घेतल्याचं आपल्याला कळून येतं. एवढंच काय, तमिळनाडूमध्ये वांची अय्यर आणि शंकर कृष्ण अय्यर या क्रांतिकारकांनी सुद्धा आमची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराज आहेत असंही नमूद केलेलं आहे.
गुजरातमध्ये 1899 मध्ये जो सुरतनी तवारीख हा ग्रंथ लिहिला गेला आणि प्रसिद्ध झाला, या ग्रंथामध्ये पहिल्यांदा शिवछत्रपतींच्या कार्याची गुजराती भाषेमध्ये नोंद घेण्यात आली होती. बडोद्यामध्ये H.G. रॉलिन्सन नावाचा एक ब्रिटिश अधिकारी, या ब्रिटिश अधिकाऱ्याने लिहिलेल्या शिवचरित्राचं शिवाजी द मराठा या पुस्तकाचं गुजरातीमध्ये अनुवाद करण्यात आला. 1942 मध्ये गुजरातमधल्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये श्री शिवप्रभूंचा उल्लेख आमचे राष्ट्रनायक अशाही पद्धतीने झालेला दिसतो. महात्मा फुले यांचे सहकारी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा शिवछत्रपतींच्या कार्याचे स्मरण जागविण्याची सभा झालेली आपल्याला दिसून येते. आपल्याला आपले वाडवडील, आपले खापरपंजोबा, आपले पूर्वज यांच्याविषयी खूप सविस्तर माहिती 1 किंवा 2 अगोदरच्या पिढ्या जर वगळल्या तर फारशी नसते. 350 वर्षांपूर्वी होऊन गेलेली एक घटना आणि 2030 मध्ये ज्या व्यक्तीच्या जन्माला 400 वर्ष पूर्ण होणार आहेत, अशा 4 शतकांपूर्वी होऊन गेलेल्या व्यक्तीचं आजही मी जेव्हा रोज नामस्मरण करतो, ज्यांच्या कार्यापासून स्फूर्ती घेण्याचा प्रयत्न करतो, त्या शिवछत्रपतींचं आणि माझं नक्की काय नातं आहे हे उलगडण्याचा प्रयत्न पहिल्यांदा या ग्रंथातून करण्यात आलेला आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेकाचं आकलन, श्री शिवछत्रपतींच्या कार्याचं समालोचन करण्याचा प्रयत्न या ग्रंथातून केलाय. ते आकलन आपल्याला समजून घ्यायचं असेल तर हा ग्रंथ वाचनाला पर्याय नाही. माझ्या मते गेल्या 50 वर्षामध्ये किंबहुना शिवचरित्रांमध्ये केवळ एकच एक घटना म्हणजे शिवराज्याभिषेक. या शिवराज्याभिषेक ही घटना मध्यवर्ती ठिकाणं ठेवून ज्या अनेक पैलूंचा शोध घेण्याचा प्रयत्न एका बृहत ग्रंथाद्वारे झाला, तो बृहत ग्रंथ डॉक्टर सदानंद मोरे यांच्या संपादकत्वाखाली निघाला. मी आणि चेतन कोळी यांना या कार्यामध्ये खालीचा वाटा उचलण्याची संधी सुद्धा मिळाली. या ग्रंथाचं वैशिष्ट्य असे, याच्या ग्रंथाच्या शेवटी शिवभारतामधलं एक वाक्य श्री अनिल पवार यांनी नमूद केलेलं आहे. ते वाक्य मला असं वाटतं या संपूर्ण ग्रंथाची मध्यवर्ती कल्पना आहे. ते वाक्य असं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्रातील जनता समृद्ध झाली आणि महाराष्ट्र हे नाव सार्थ झाले. आचार्य अत्रे नेहमी असं म्हणायचे, आमचं राज्य हे एकमेव राज्य असेल की आमच्या राज्याला इतिहास आहे आणि अन्य राज्यांना भूगोल आहे. असं हे आमचं महाराष्ट्र राज्य आहे. हा ग्रंथ भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4 असा विभागलेला आहे. यामध्ये बुधभूषणापासून सुरुवात केलेली आहे. शिवराज्याभिषेक, इतिवृत्त व अन्वयार्थ. यामध्ये बुधभूषण ग्रंथातील शिवराज्याभिषेकाची महती हे मूळ छत्रपती संभाजी महाराजांनी जो बुधभूषण ग्रंथ रचलेला आहे, त्या ग्रंथामध्ये शिवराज्याभिषेकाच्या संदर्भामध्ये ज्या नोंदी आलेल्या आहेत, त्या नोंदींचं संकलन करून त्या आधारे शंभूराजे ज्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत, त्या घटनेविषयी ते काय मत मांडतायत हे खूप महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं गेल्या 1.5 शतकामध्ये आखो देखा हाल या शब्दात वर्णन करायचं असेल तर छत्रपती संभाजी महाराजांशिवाय कोणीही राज्याभिषेकाचं चक्षुर्वय सत्यदर्शन जे आहे ते दुसरं कोणीच करू शकणार नाही. कारण ते त्या स्वतः सोहळ्याचे तर साक्षीदार आहेतच, परंतु ते त्या सोहळ्याचा एक अप्रत्यक्ष अविभाज्य भाग सुद्धा आहे. त्यामुळे आजवर मराठी कादंबरीकारांनी, मराठी इतिहासकारांनी
बुधभूषण मधून हा जो विषय दुर्लक्षित ठेवलेला होता तो या निमित्तानं श्री अनिल पवार यांनी वाचकांसमोर आणला. याच्या जोडीला दुसरा जो लेख आहे तो आहे वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी असा झाला शिवराज्याविषयी असं एक विस्तृत वर्णन केलेलं आहे, ज्याचं संपादन चेतन कोळींनी केलेलं आहे. मराठ्यांच्या इतिहासाचे भीष्माचार्य असं ज्यांचं वर्णन केलं जातं त्या वासी बेंद्रे यांनी असा झाला शिवराज्याविषयी यामध्ये शिवराज्याभिषेकाचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. तर डॉक्टर आह साळुंखे यांनी राज्याभिषेक साध्य नव्हे साधन अशा शब्दामध्ये शिवराज्याभिषेकाचं वर्णन केलेलं आहे. या शीर्षकामधूनच आह साळुंखे यांचा शिवराज्याभिषेकाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला कळून येतो. पंडित सेतू माधवराव पगडी यांनी वेगवेगळ्या भाषांमधल्या साधनांचा आणि विशेषतः फारसी उर्दू यांचा अभ्यास करून कागदपत्रांमधून एक शिवचरित्र नेहमीच वेगळं पुढे आणलेलं होतं. NBTने म्हणजे नॅशनल बुक ट्रस्टने त्यांचं जे शिवचरित्र प्रसिद्ध केलं मूळचं इंग्लिशमधलं, नंतर ज्याचा मराठी अनुवाद सुद्धा झाला, त्या शिवचरित्रामध्ये त्यांनी शिवराज्याभिषेकाचं महत्त्व असं एक प्रकरण लिहिलेलं आहे. खरं म्हणजे आपल्यासारख्या जिज्ञासूंनी ते प्रकरण मुळापासून वाचलं पाहिजे. डॉक्टर जयसिंगराव पवार हे महाराष्ट्रावर ख्यातकीर्त असलेले ख्यातनाम इतिहासकार आहेत. त्यांनी राज्याभिषेकाचं हिंदुस्थानच्या इतिहासातील नेमकं स्थान काय आहे याच्यावरती प्रकाश टाकलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई साहेब यांच्या कारकिर्दीचा आढावा घेऊन त्यांच्यावरची नवी नवी कागदपत्र प्रकाशात आणणे हे काम त्यांनी अखंडपणे चालवलेलं आहे. या लेखातून सुद्धा त्यांनी शिवराज्याभिषेकावरती एक नवीन प्रकाश टाकल्याचं आपल्याला दिसून येईल. अलीकडच्या कालखंडातील श्री शिवछत्रपतींचं मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये अशा दोन्ही भाषांमधून चरित्र लिहिलेले ख्यातनाम इतिहासकार म्हणजे गजानन भास्कर मेहेंदळे यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा इंग्लिश चरित्रामध्ये लिहिलेला जो मूळ पूर्ण लेख आहे त्याचा अनुवाद इंद्रायणी चव्हाण यांनी केलेला आहे. या दोन्ही भाषांमध्ये लिहिलेले जे शिवचरित्र आहे त्या शिवचरित्रातल्या प्रत्येक ओळीला कागदपत्रांचा साधा आधार दिलेला आहे असं जे मेहेंदळेंनी मत व्यक्त केलेलं आहे ते आपल्याला पुरेपूर हा लेख वाचताना लक्षात येतो. खरं म्हणजे मेहेंदळे सर हे युद्धशास्त्राचे अभ्यासक, ते शिवचरित्राकडे वळले आणि संपूर्ण शिवचरित्राचा ध्यास हाच त्यांच्या आयुष्याचा श्वास बनून गेल्याचं आता दिसून येतं. ख्यातनाम इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर हे कायम आपल्या वेगळ्या आणि परखड आणि तरीही अभ्यासपूर्ण अशा मतांमुळे कायमच चर्चेत होते. श्री शिवप्रभूंच्या जीवनातील सर्व दिवस मोजून शिवाजी महाराज वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कोणत्या किल्ल्यावरती कधी होते असं त्यांचं संपूर्ण आयुष्य मोजण्याचा एक प्रयत्न शेजवलकरांनी केलेला आहे. 1761 पानिपत या ग्रंथामध्ये शेजवलकरांची भेदक दृष्टी आपल्याला दिसून येते. तेच शेजवलकर श्री शिवछत्रपतींचं चरित्र आणि ज्या चरित्राला खरं ते अर्धवट राहिलं, मृत्यूनंतर त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कारही जाहीर झाला, त्या खंडामध्ये त्यांनी राज्याभिषेक स्वयंभू जेत्याचा, मला असं वाटतं स्वयंभू जेत्याचा हा जो शब्दप्रयोग शेजवलकरांनी आवर्जून वापरलेला आहे, त्या स्वयंभू जेत्याच्या या शब्दामधून आपल्याला शेजवलकरांचा राज्याभिषेकाकडे बघण्याचा जो एक दृष्टिकोन आहे तो आपल्या लक्षात येऊ शकतो. राजाराम शास्त्री भागवत हे महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचं नाव. आपले बंडखोर विचार, बंडखोर कृती
आणि सामाजिक सुधारणांना असलेला पाठिंबा यामुळे राजाराम शास्त्री भागवत हे नाव आजही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांनी शिवाजी राजांचा राज्याभिषेक असा जो भाग लिहिलेला आहे तोही आवर्जून या ग्रंथामध्ये आपण सामील केलेला आहे. ख्यातनाम विचारवंत नरहर कुरुंदकर हे आपल्या स्वयंप्रज्ञेमुळे महाराष्ट्रामध्ये कायम चर्चेला गेले. ज्यांच्या मतांची दखल आजही घ्यावी लागते असे एक वेगळ्याच विचारधारेचे स्वतः आखून दिलेल्या वाटेवर चालणारे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे नरहर कुरुंदकर. त्यांनी राज्याभिषेकाची गरज याच विषयावरती लेखन केलेलं आहे. मुळात राज्याभिषेकाची गरजच काय आहे, त्याचे महत्त्व काय आहे, ही सगळी मांडणी त्यांनी मध्ययुगाच्या एका भव्य आणि विशाल अशा पटावरती केलेली आहे. याच्यानंतर हा राज्याभिषेक ज्या गडावरती झाला तो रायगड. तर राजधानी रायगड असं एक पुस्तक शांताराम विष्णू आवळसकरांनी रायगडाची जीवन कहाणी पुस्तक लिहिले. या पुस्तकातून अनिल पवार यांनी राज्याभिषेकाच्या संदर्भातला जो एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे म्हणजे शिवछत्रपतींच्या आयुष्यातलं गडांचं महत्त्वाचं स्थान वेगळं मराठी माणसाला सांगायची गरज नाही. ज्या व्यक्तीनं त्याच्या आयुष्यातला पहिला श्वास शिवनेरीवरती घेतला, आयुष्यातली पहिली 25 वर्ष राजगड हीच स्वराज्याची राजधानी राहिली. शिवराज्याभिषेक ही घटना रायगडावरती झाली आणि आयुष्यातला अखेरचा श्वासही रायगडावरती घेतला. त्यामुळे या व्यक्तीच्या जीवनातलं किल्ल्यांचं महत्त्व वेगळं सांगायची गरज नाही. तर रायगड आणि शिवराज्याभिषेक यांच्यातलं अतूट नातं या निमित्तानं उलगडण्याचा हा प्रयत्न झालेला आहे. सर जदुनाथ सरकार आणि डॉक्टर बाळकृष्ण यांनी परप्रांतीय इतिहासकारांच्या दृष्टिकोनातून शिवराज्याभिषेक हा सगळा भाग मूळ इंग्लिशमधून लिहिलेला. त्या आधारे डॉक्टर रमेश जाधव जे राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे आधुनिक महाराष्ट्रातले एक ख्यातनाम अभ्यासक आहेत, त्यांनी या दोघांच्या विचारांचा वेध घेऊन परप्रांतीय इतिहासकार कोणत्या चष्म्यातून शिवराज्याभिषेकाकडे पाहतात याची मांडणी केलेली आहे. रोहित पवार यांनी परकीयांच्या नजरेतून शिवराज्याभिषेक हा अगोदरच्याच लेखाच्या जवळ जाणारा जो भाग आहे तो मांडून या दोन लेखांच्या माध्यमातून या विषयाला एक परिपूर्णत्व आणण्याचा प्रयत्न हे युवा संशोधक रोहित पवार यांनी केलेला आहे. राज्याभिषेकाची परंपरा हा यशोधन जोशी यांचा लेख थोडाशा वेगळ्या वाटेने जाणार आहे. शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरच्या घराण्यात झालेले विविध राज्याभिषेक यांचा आढावा त्यांनी आपल्या या लेखामध्ये घेतलेला आहे. मला असं वाटतं या निमित्तानं ही शिवराज्याभिषेक आणि नंतर राज्याभिषेकाची जी परंपरा निर्माण झाली, जी मध्ययुगामध्ये खंडित झालेली होती, त्या सगळ्यांमध्ये होत गेलेले बदल हे सगळे आपल्याला तिथे पाहायला मिळतात. आणि त्यांनी जे एक स्वतंत्र पुस्तक लिहिलेलं आहे ते खरं म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक वेगळंच पुस्तक हे करवीर रियासतीतल्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं आणि या लेखाच्या निमित्तानं आपल्याला वाचायला मिळेल. मोडीचे जाणकार भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव पांडुरंग बलकवडे यांनी अस्मितेचा आनंद सोहळा या दोन शब्दांमधून शिवराज्याभिषेकाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे हे त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. एकीकडे ते याला आनंद सोहळा म्हणतायत आणि तो पुन्हा अस्मितेचा सोहळा आहे. दक्षिण ही दक्षिणीयांची राहिली पाहिजे हा जो काय मंत्र महाराज देत राहिले त्याचे पूर्व काही नाग आपल्याला इथे सापडतात का असा शोध या लेखातून त्यांनी घेतलेला आहे. महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष, नवभारत मासिकाचे संपादक, केशव सुतांवरती एमफिलचं कार्य करणारे आणि
महाराष्ट्रातील मध्यमवर्गाचा उदय यावरती PhD करणारे डॉक्टर राजा दीक्षित उर्फ श्रीमती दीक्षित यांनी शिवराज्याभिषेकाचा अन्वयार्थ नेमका कसा लावायचा आणि आजच्या लोकशाहीच्या चौकटीमध्ये 20व्या-21व्या शतकामध्ये या विषयाकडे आपल्याला कसं पाहता येईल अशी एक व्यापक मांडणी या लेखातून केलेली आहे. मागच्या पिढीतील ख्यातनाम मराठी साहित्यिक आणि इतिहासाचे अभ्यासक सप महाविद्यालयातील मराठी विभागाचे ख्यातनाम अध्यापक डॉक्टर पु. सहस्रबुद्धे यांनी क्षत्रिय कुलावतंस या लेख आपण या पुस्तकामध्ये आवर्जून समाविष्ट केलेला आहे. राज्याभिषेकाचे विविध पैलू समजून घेण्यास या ग्रंथाच्या आधारे आपल्याला मदत होऊ शकते. ख्यातनाम इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे जे कायम असं म्हणायचे, एक अस्सल चिठोर सगळ्या बकरींना मागे टाकायला सुद्धा समर्थ आहे. असे राजवाडे छत्रपती म्हणजे नेमकं काय आहे, छत्रपती शब्दाचा उदय ते शोधतात आणि छत्रपती या शब्दाच्या अंगानं शिवराज्याभिषेकाची मांडणी जी करतात ती याच्यामध्ये संकलित रूपामध्ये दिलेली आहे. भारत इतिहास संशोधक मंडळ ज्यांनी अखिल भारतीय पातळीवरती पोहोचवलं ते ख्यातनाम इतिहासकार, महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे अभ्यासक, ज्यांना अनेक विविध विषयांमध्ये गती होती असे गणेश हरिखरे म्हणजेच गहखरे हे शककर्ते शिवराय या लेखाच्या माध्यमातून आपल्या समोर शक, विविध कालगणना आणि राज्याभिषेकाशी जोडले गेलेले विविध पैलू आपल्या समोर मांडत आहेत. डॉक्टर प्रणव देशपांडे हे धुळ्याकडचं इतिहासाच्या अभ्यासातलं एक महत्वाचं नाव. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठित प्राध्यापक डॉक्टर अरा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी PhDचा अभ्यास पूर्ण केलेला होता. राज्याभिषेक शकपत्रे या लेखाच्या माध्यमातून श्री शिवछत्रपतींचं अंतरंग कसं उलगडता येतं याच्यावरती त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. महाराष्ट्रातल्या सर्व सभांचे एकेकाळचे अनभिषिक्त अध्यक्ष म्हणजे दत्तो वामन पोद्दार. पोद्दारांना गती नाही असा विषयच इतिहासामध्ये नव्हता. ते पोद्दार श्री शिवछत्रपतींची राजमुद्रा या विषयाकडे आपलं लक्ष वेधून राजमुद्रा, स्वराज्य आणि राज्याभिषेक यांचा अनुबंध काय आहे तो वाचकांसमोर उलगडून दाखवतात. यन केळकर म्हणजेच साहित्य सम्राट न.चिं. केळकर यांचे चिरंजीव. पोवाडा या विषयातलं त्यांचं कार्य अत्यंत मूलगामी स्वरूपाचं आहे. त्यांनी भगवा ध्वज या लेखातून भगव्या ध्वजाची परंपरा आपल्याकडे नेमकी काय आहे याची मांडणी या लेखामधून केलेली आहे. तर शन्ना जोशी यांनी छत्रपती शिवरायांचे सिंहासन या विषयाची मांडणी केलेली आहे. मध्ययुगाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारच्या सिंहासनाची चर्चा होणं हेच मूळ विशेष होतं. त्यातही शिवछत्रपतींचं सोन्याचं सिंहासन या निमित्तानं सिंहासन ही संकल्पनाच मुळी काय आहे याची मांडणी कागदपत्रांचे अभ्यासक शन्ना जोशी यांनी केलेली आहे. याच्या जोडीला एका अत्यंत दुर्लक्षित अशा विषयावरती श्रीयुत बंडोपंत परचुरे अर्थात चिंतामणराव परचुरे यांनी श्री शिवछत्रपतींचे चलन या विषयावर एक अत्यंत छोटी पुस्तिका लिहिली होती. त्या पुस्तिकेतून त्याचं सार काढून आपण हा चलन या विषयावरचा भाग समाविष्ट केलेला आहे. डॉक्टर अनंत रामचंद्र कुलकर्णी अर्थात अरा कुलकर्णी ज्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये इतिहास विभागाची स्थापना करण्यात पुढाकार घेतला, जे मराठ्यांच्या अर्थशास्त्र आणि विशेषतः इंदापूर परगण्याचे सगळे अर्थशास्त्रीय कागदपत्र जी आहेत ती ज्यांनी अत्यंत बारकाईने अभ्यासली आणि मराठ्यांचं स्वतःचं एक स्वतंत्र अर्थशास्त्र आहे
आपल्याला 2500 वर्षांपूर्वी महाभारतातून भीष्माचार्य असं सांगतात, अर्थस्य पुरुषो दासः, अर्थाशिवाय काही होऊ शकत नाही. ते अर्थशास्त्र अरा कुलकर्णी यांनी मांडलेलं आहे आणि यातून मराठी राज्याची अर्थव्यवस्था ही त्यांनी स्पष्ट केलेली आहे. कृष्णराव अर्जुन केळुस्कर, ज्यांचे याबद्दल मी माहिती सांगायची काहीच गरज नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्यांचा उल्लेख करतात, त्या कृष्णराव अर्जुन केळुस्करांनी शिवछत्रपतींच्या राज्यव्यवस्थेवरती अत्यंत बारकाईनं तपशिलासह सर्व गोष्टी तिथे नमूद केलेल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जी अनेक पुस्तकं प्रसिद्ध केली, त्यामध्ये देवी काळे यांचं मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमधलं शिवचरित्र अत्यंत लोकप्रिय आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या देवी काळे यांनी शिवराज्याभिषेकानंतरची एक अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजेच दक्षिण दिग्विजय, या दक्षिण दिग्विजयावरती जो प्रकाश टाकलेला आहे तो आपल्याला या लेखातून वाचायला मिळेल. अलीकडच्या काळामध्ये मूळ विषय इतिहास नसताना संगणक असेल, औषध निर्माण शास्त्र असेल, वाणिज्य शाखा असेल, अशा वेगवेगळ्या विद्याशाखांमधले तरुण इतिहासाचा अभ्यास करायला पुढे सरसावलेले आहेत. अशांपैकीच एक महत्त्वाचं नाव म्हणजे सुशांत उदावंत. त्यांनी शिवराज्याभिषेकानंतरची ग्रंथनिर्मिती या एका खरं म्हणजे अलक्षित राहिलेल्या मुद्द्याकडे वाचकांचं लक्ष वेधलेलं आहे. तर कृष्णाचे अनंत सभासद म्हणजेच सभासदाची बखर लिहिल्यामुळे जो प्रसिद्ध झाला, त्यानं स्वराज्याची मालमत्ता होती तरी किती, ती कशी मोजली गेली, कागदपत्रांमधून त्याचे आपल्याला काय पुरावे मिळतात, या सर्व विषयांवरती प्रकाश टाकलेला आहे आणि सभासद बखर मुळापासून वाचण्यासारखी आहे. तिसऱ्या भागामध्ये संकल्प, संकल्पना व प्रेरणा या भागामध्ये कोल्हापूरच्या विद्यापीठामधून डॉक्टर प्रकाश रामचंद्र पवार हे राज्यशास्त्राचे जे प्राध्यापक आहेत, त्यांनी राजमाता जिजाऊ स्वराज्याची प्रेरणा या विषयावरती अलीकडे लेखन केलेलं आहे. याच विषयावरती त्यांचं स्वतंत्र पुस्तकही प्रसिद्ध झालेलं आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठामध्ये कार्यरत असताना या सगळ्या विषयाचा जो धांडोळा घेतलेला आहे आणि एक वेगळीच भूमिका महाराष्ट्रामध्ये मांडलेली आहे, ती भूमिका आपल्याला इथे वाचायला मिळते. तर स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, ज्यांनी खरं म्हणजे स्वराज्याचा संकल्प केला, स्वराज्य उभारणीचे प्रयत्न केले, दुर्दैवानं मुघलशाही, कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही अशा बलाढ्य सत्तांशी ज्यांना संघर्ष करावा लागला आणि यश असं पाहता पाहता किंचितच लांब राहिलं. परंतु पेमगिरीच्या परिसरामध्ये त्या लहानग्या निजामशहाला पाठीवर घ्यायचं, त्याला सिंहासनावरती बसवायचं, त्याच्या नावाची द्वाही फिरवायची, सर्व राज्यकारभार स्वतःच्या हातामध्ये घ्यायचा आणि काही काळ का होईना महाराष्ट्रामध्ये लोकांना स्वराज्य म्हणजे काय असतं याची गोडी चाखायला लावायचं सगळ्यात महत्त्वाचं काम जर कोणी केलं असेल तर ते स्वराज्य संकल्पक महाराज शहाजीराजे यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांच्याही कार्यावरती प्रकाश अनिल पवार यांनी टाकलेला आहे. आज्ञापत्रातलं स्वराज्य याच्यामध्ये रामचंद्रपंत अमात्य, ज्यांनी मराठ्यांची अत्यंत वैभवशाली कारकीर्द पाहिली, त्या आज्ञापत्रांमधून एकेका वाक्यातून जो इतिहास आपल्याला कळतो, संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग, हे वाक्य, अशी वाक्य कितीतरी ज्या आज्ञापत्रातून आपल्याला वाचायला मिळतात, ते आज्ञापत्र, त्याचा सार इथे आपल्याला वाचायला मिळेल. भारताचार्य चिंतामणी विनायक वैद्य यांनी शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना नेमकी आहे तरी काय, मध्ययुगातलं एक सर्वश्रेष्ठ डिझाईन म्हणजे स्वराज्य, मुद्रा भद्राय राजते अशा शब्दांमधून महाराज जे तत्वज्ञान महाराष्ट्रातल्या लोकांपुढे मांडू इच्छित होते ते कसं होतं हे आपल्याला त्याच्यातून वाचायला मिळतं. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे भारताच्या आर्थिक इतिहासातलं
आणि इतिहासाच्या क्षेत्रातलं अत्यंत महत्वाचं नाव. महान संघटक राष्ट्रनिर्माते शिवराय या लेखातून त्यांनी असं सिद्ध केलेलं आहे, ब्रिटिशांनी प्रशासनाची जी पद्धती घेतली त्या सर्व ब्रिटिशांच्या प्रशासनाच्या पद्धतींचा उगम हा शिवछत्रपतींच्या राज्यव्यवस्थेमध्ये आपल्याला कसा दिसतो याच्यावरती न्यायमूर्तींनी प्रकाश टाकलेला आहे आणि आपल्या विषयाला त्यांनी समतोल न्याय दिलेला आहे. गोविंद सखाराम सरदेसाई ज्यांनी रियासतींची निर्मिती केली, ज्यांना रियासतकार म्हणून गौरविलं गेलं, त्या रियासतींना मागे टाकलं जाईल अशा प्रकारचा व्यापक इतिहास अजूनही लिहून व्हायचा आहे. तो स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या लेखाच्या मांडणीतून या विषयाकडे आपल्याला कसं बघता येते याची मांडणी करतात. एच.व्ही. देसाई महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रमुख डॉक्टर गणेश राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि परकीय, तर राज्याभिषेकाच्या समारंभाला हजर असणारे अधिकारी, राज्याभिषेकाच्या पूर्वी ज्या परकीयांचा महाराजांशी संबंध आला ते आणि राज्याभिषेकानंतर ज्या परकीयांचा संबंध आला ते, अशा सगळ्यांची दखल त्यांनी या लेखामध्ये घेतलेली आहे. संदीप तापकीर स्वराज्य ते सुराज्य या शीर्षकातूनच आपल्याला खरं म्हणजे या संपूर्ण लेखाची मांडणी लक्षात येईल. यानंतर डॉक्टर राऊत यांनी आणखी एक महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलेलं आहे, शिवराज्याभिषेकाचं नेमकं पहिलं शिल्प कुठे आढळतं. श्रोतेहो, संपूर्ण आशिया खंडामध्ये पहिला अश्वारूढ पुतळा उभा राहिला तो पुणे शहरामध्ये. राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेनं पुढे छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये हा पुतळा पुण्यामध्ये उभा राहिला. या पुतळ्याच्या खाली जी 4 पॅनल्स तयार करण्यात आली, त्या पॅनल्स वरती एक पॅनल शिल्पकार करमरकर यांनी शिवराज्याभिषेकाचं केलेलं आहे आणि मला असं वाटतं तो शिवराज्याभिषेकाचं पहिलं ज्ञात असलेलं शिल्प ते आहे. हे सगळं शोधणं आणि अशा रीतीनं त्या शिल्पांमधून हा सगळा इतिहास जिवंत करणं हा एक विलक्षण भाग या लेखातून आपल्याला वाचायला मिळतो. गागा भट्टांनी जी मांडणी केली शिवराज्याभिषेकाच्या संदर्भात ग्रंथ निर्मिती केली, गागा भट्टांची भूमिका या निमित्तानं या ग्रंथातून मांडण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नाव अनवर्थ झालं या मांडणीद्वारे अनिल पवार या ग्रंथाच्या अंतिम भागाकडे येतात. कविता आणि पोवाडे यांचं परिशिष्ट यांनी हा ग्रंथ समृद्ध संदर्भ ग्रंथांनी पुरेपूर रेलचेल असलेला हा ग्रंथ निर्माण करण्यात आलेला आहे. या ग्रंथाच्या निमित्तानं अधिकाधिक पुरावे पुढे यावे, अधिकाधिक कागदपत्र उजेडात यावी. मराठ्यांचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास हा कितीतरी मोडी दफ्तरखान्यांमध्ये पडून आहे. त्या दुर्लक्षित कागदपत्रांकडून आपल्याला पुढे जाता येईल, त्याचा शोध घेतला पाहिजे. हाच तर हेतू या गेले 3 दिवस असलेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेचा आहे. ऑनलाईन व्याख्यानमालेच्या निमित्तानं खरं म्हणजे आपल्यातला एकतर्फी संवाद झाला. यंत्रानं आपल्या मध्ये किमान एकतर्फी संवाद तरी सुरू केला. दुतर्फा संवाद करायचा असेल तर आपण भेटूयात, आपण चर्चा करूयात. वादे वादे जायते तत्वबोध. कारण इतिहासामध्ये अंतिम असा कुठलाही शब्द नसतो. प्रत्येक पिढी त्या इतिहासाचं रिसर्च करत असते. तो कागदपत्रांचा पुन्हा 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 नव्यानं घेतलेला एक धांडोळा असतो. हा धांडोळा या निमित्तानं सुरू झाला. म्हणून तर केशवसूत असं म्हणतात, प्राप्त कालहा विशाल भूधर सुंदर लेणे तयात खोदू. धन्यवाद.